याआधी तुम्ही या चॅनलवर असा ब्लॉग कधीच बघितला नसेल. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. पाऊस तर यार खूप सुरू होता आणि कालचा पाऊस हा सगळीकडेच खूप जास्त होता. विजा इतका कडकडायला लागल्या होत्या, इतका पाऊस सुरू होता. आणि अमरावतीमध्ये जसा पाऊस होता तसाच तुमच्याकडे सुद्धा होता का, हे सुद्धा मला तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. काही काही दिवसानंतर आम्ही ही प्लेट काढतो ॲक्युप्रेशरवाली आणि त्यावर थोडं चालतो, तर मग आपलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होते. लाईट गेली, पाऊस सुरू होता आणि कृष्णाने आयडिया दिली मस्त कांदा भजी बनवण्याची. पण काय करावं, बेसन एवढंच होतं घरी, तर तेवढ्याच याची पहिल्यांदा कांदा भजी बनवले. नंतर क्वांटिटी बघून लक्षात आलं की इतक्या भज्यांमध्ये तर कोणाचंच होणार नाही, म्हणून मग इतक्या पावसात कृष्णाला शेजारच्या दुकानात बेसन आणायला पाठवलं. बिचारा गेला आणि बेसन घेऊन आला. नंतर मग आम्ही सगळ्या प्रकारचे भजे बनवले आणि खूप एन्जॉय केले. हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला बघायला मिळेल माझ्या चॅनलवर. पण तुम्हाला त्यासाठी काय करावं लागेल, माझं जे मराठी ब्लॉगर टायटल आहे त्या खाली एक टायटल दिसेल, त्यावर क्लिक करा आणि त्यावर क्लिक करून तुम्ही रिडायरेक्ट होऊन जाणार याच्या मोठ्या ब्लॉगवर. तर तुम्ही तिथे हा मोठा ब्लॉग बघू शकता आणि रॉ क्लिप बघू शकता. याआधी तुम्ही अशी रॉ क्लिप माझ्या चॅनलवर कधीच बघितली नसेल आणि इतकी मजा केलेली कधीच बघितली नसेल. तर तुम्ही बघा, तिथे तुम्हाला खूप मजा येईल आणि आम्ही मस्त मजा केली. इतका मुसळधार पाऊस आणि भजी, त्यासोबत मस्त गरमागरम चहा, याचं कॉम्बिनेशन तर एक वेगळ्याच प्रकारचं असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, तुम्ही मोठ्या व्हिडिओमध्ये बघू शकता जाऊन. चला मग आता इथेच या ब्लॉगला थांबवते. बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल. बाय गाईज.